हॅलो हॅलो. दादा नमस्कार. नमस्ते ताई. हा, आता काय झालं एक्झॅक्टली त्या निलेश चव्हाण कडनं काही कळलंय का? नाही ताई, कालचं हे झाल्यानंतर तो काल हा, तिथनं पसार झालेला आहे बाळाला घेऊन. पसंत झालंय. हो, पसार झालाय. माझा भाऊ मोहन कसपटे, माझा मुलगा विराज कसपटे, माझे दाजी उत्तम बैरट हे तिघही सकाळी गेलेले त्याच्या घरी. पण तिथं काही तो हा. आढळून आलेला नाही. तिथनं तो पसार झालेला. अरे बापरे. हो, सकाळी लवकर गेले माझे भाऊ मुलगा त्यावेळेस. अरे बापरे. आता एक्झॅक्टली काय झालं होतं? तुम्हाला आधीच फोन आला होता का की ते बाळ रडतंय म्हणून तुम्ही गेला हा तिथे? हा, त्यांच्या काकांचाच फोन, म्हणजे राजेंद्र हागवण्यांच्या मोठ्या भावाचा फोन आला होता की असं असं तुम्ही या, ते बाळ रडतंय, काय खात नाहीये, त्यांच्या काय ओळखी हा पाळखीचं नसेल, त्याला ओळखत नसेल, आज असं असं हा झालंय. ते म्हणून आम्ही, माझ्या मिसेसला पण फोन आला होता तिच्याच चुलत सासऱ्यांचा, की मला वाईट वाटतंय, एक तर ते हा बाळ त्यांच्याकडे पाहिजे, ही लोक 5 3 इकडं आत आहेत, 2 बाहेर आहेत, तर तुम्ही हा तुमचं हा बाळ हा. घेऊन ताब्यात असावं म्हणून म्हणून त्यांचाच फोन. तुम्ही गेलात आणि हो हा हो, म्हणून आमचे भाऊ दाजी सगळे गेलेत. हा. पण तिथं आणि मग आता काही निलेश चव्हाणनी ती गन बिन लावली असं बोललं नाही, कोणी? तिथे गेल्यानंतर ते आजोबा पण होते, राजेंद्र हागवणेंचे भाऊ पण होते, आणि आमच्या हा घरातले तिघही होते. पण त्यावेळेस हा गेल्यानंतर बाळ तिथं पाहिलं, बाळ रडतच होतं आणि पार असं सुकल्यासारखं झालं. आता आई ह्यांनी गं. काय केलं, राजेंद्र हागवणेंचे भाऊच म्हणले, त्यांचेच भाऊ म्हणले की बाळ द्या ताब्यात. तर तेवढ्यात तो निलेश चव्हाण आला. म्हणलं कोण तुम्ही म्हणल्यानंतर हे म्हणले की अरे मी हागवण्याचा भाऊ आहे, मी आजोबा आहे त्यांचा. म्हणतो मी हा कोण आजोबा काय ओळखत नाही, निघा इथून खाली. आणि सारखं कमरेला रिव्हॉल्वर होती, तर ते सारखं असं दाखवायचा, शर्ट वर करायचा आणि ते रिव्हॉल्वर दाखवायचा. मग आता आमचे भाऊ ते जरा थोडे घाबरले. म्हणले ठीक आहे, म्हणले आम्ही काय बाळाला त्यांच्याच यांनी सांगितलं म्हणून आम्ही आलो, त्याची हेंडसाळ होती म्हणून न्यायला आलो आम्ही. आणि आजही आता गेले तर तिथं बाळ नाही आहे. पिरंगुट या ठिकाणी पवळे हे त्यांचं कोणाकडे दिलेलं आहे, त्याचा मित्र कोण पवळे आहे का पाहुणे आहेत मला नाही माहिती, हा. पण ते पिरंगुटमध्ये बाळ पळवले असं लक्षात आले, म्हणजे माहिती मिळाली मला. नाही नाही, ताबडतोब मी आता कमिशनरांची, मी रात्री ऍक्च्युली त्या रुपाली ठोंबरे, रुपाली चाकणकर दोघांशी बोलले. अजित पवारांना मेसेज पाठवला, रात्री फडणवीसांना मेसेज पाठवला. म्हटलं फडणवीसांना सांगितलं मी कुठच्याही परिस्थितीत ते बाळ यांच्या आजी आजोबांकडे दिलं गेलं पाहिजे. तर मला म्हणाल मी लगेचच करतो. आणि त्यामुळे आता मला वाटलं सकाळपर्यंत मिळालं असेल तुम्हाला. नाही होत आहे, सकाळी केव्हा 7 वाजता माझा भाऊ मुलगा गेलेला आहे शोधायला तिकडं. अरे बाप रे, एकदम हद्दच आहे या लोकांची. जाणं येणं ठीक आहे, पण त्या बाळाची किती हेंडसाळ होती हो, त्याच्या बाळाची किती हेंडसाळ होती हो, किती एक्झॅक्टली. किती हो. काय आई कुठे, त्याची आई तर मेली त्याची आई, पण त्याची सुद्धा वरात काढतात हो, ह्या गावातून त्या गावात. काय ती कसली थर्ड क्लास माणसं आहे ती. त्याला कुठून आणखी काय कुठून गेलेली म्हणायचं मी. होतं, इतकी बेकार माणसं आहे ती. किती बेकार माणसं आहे. दादा तुम्ही आता अहो, माझ्या मला मुलीला थोडा नाही, वेळ पण द्या. माझ्या नातवाला तरी ताब्यात द्यावं. नाही नाही, थोडा वेळ द्या मला. कुठच्याही परिस्थितीत आपण त्याला शोधून काढू. नाही तर मी जाईन तिथे आणि अख्खं शोधून आपण बाळ परत आणून देते तुमच्याकडे. तुम्ही बिलकुल काळजी नका करू, ठीक बिलकुल नका करू. ठीक. आणि मला एक सांगा, कोण हे जलिंदर सुपेकर कोण होते यांचे नातेवाईक आहेत? हा कोणाचे मामा आहेत? हा, मामा आहेत सुपेकर म्हणून. ते आयजी आहेत ते? हा, कमिशनर म्हणतात, ते कमिशनर आहे म्हणून असं ऐक. आयजी, हा, इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस प्रेझेंट आहेत ते. संभाजीनगरला राहतात ना? हो मॅडम, आम्ही या क्षेत्रातलं काय आम्हाला माहिती नाही, कधी कोर्टाची पायरी चढलो नाही, कधी पोलीस स्टेशन माहीत नाही, आणि हे माझ्या मागे लागले बघा काय. हो, आय नो. नाही, हे मी का विचारते दादा, कारण मग त्यांना पोलिसांची मदत आहे की नाही हे हो, बघायला मदतच आहे, मी त्यांची विचारते. मदत आहे, त्यांचीही मदत आहे. पहिल्या सुनेच्या वेळेस त्यांनीच केलेलं आहे सगळं. आणि ते मला त्या सुनेचा नंबर पाठवू शकाल तुम्ही, मोठ्या सुनेचा? हो, पाठवतो. माझ्याकडे नाही, माझ्या दाजींकडे आहे. हा चालेल, मला प्लीज पाठवा, मी तिच्याशी पण बोलते. या लोकांना आता सरळ करायचंय आपल्याला सगळ्यांना, बर, सरळ करायचंय. अद्दल, आयुष्याची अद्दल घडली पाहिजे. ठीक.
या या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.